वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वदा। नमस्कार, भिवंडी दर्पण टीव्ही न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया भिवंडी दर्पण टीव्ही न्यूज ने घेतलेले काही दृश्य। भिवंडी तालुक्यातील मानकोली स्थित जय महाकाल फॅमिली रेस्टॉरंट ढाब्याचे उद्घाटन घरच्या लक्ष्मीच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दापोडेगावचे उद्योगपती साईनाथ पाटील, मालती साईनाथ पाटील, मनस्वी भरत पाटील, निया शरद पाटील, स्वराज महेश पाटील, रेवा शरद पाटील, जीवी भरत पाटील, कृषा महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य वेले बाटाले, गोरख थले, रंजना मात्रे, रीना प्रभाकर पाटील, साईनाथ पाटील, भिवंडी मनसे अध्यक्ष हनुमान कचरो वारगडे, उद्योगपती सूर्यकांत दादाजी पाटील, बाबा महाराज सूरदास माली, उद्योगपती नितेश पाटील, चेतन पाटील, अक्षय माली व आदी मान्यवर उपस्थित राहून जय महाकाल रेस्टॉरंटचे प्रोपायटर भरत सुरेश पाटील, प्रयाग श्याम माले, शरद सुरेश पाटील, सुमित श्याम माले, ओमकार तानाजी पाटील यांस पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। चला पाहूया भिवंडी दर्पण टीव्ही न्यूजने घेतलेले खास वृत्तांत।
तिच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित सन्माननीय आलेले सर्व पाहुणे, त्यांचा परिवार आणि त्यांचा मित्रमंडळी, खरोखर शरद पाटील, भरत पाटील यांचं कौतुक करावं लागेल. कारण कमी वेळामध्ये हा जवळजवळ तिसरा तुमचा हे म्हणजे फूड म्हणजे खाद्य हे असेल. कारण पहिला काहीतरी चायनीज टाकलंय आणि दुसरं आता हे म्हणजे, तर अशीच तुमची प्रगती व्हावी आणि असेच हॉटेल तुमच्या याच्या पुढे उघडत राहो आणि आम्हाला उद्घाटन प्रसंगी यायला संधी मिळावी हीच तुम्हाला शुभेच्छा देतो. फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांचं परिवारातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे. खरोखर आज आगरी पाऊल कुठेतरी पुढे पडते आणि त्याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. 2-3 वर्ष अगोदर बंधूंनी छोटस झाड लावलं होतं आणि ते रूपांतर आज वटवृक्षामध्ये होत आहे आणि हे पाहताना खूप आनंद होत आहे. आणि मी या शुभप्रसंगी भरत पाटील असतील, प्रयाग माले असतील, शरद पाटील असतील आणि सुमित माले असतील यांना शुभेच्छा देतोय की त्यांनी या रेस्टॉरंट प्रसंगी आपल्या या समाजाप्रती आणि लोकांना चांगली सर्व्हिस कशी देता येईल आणि आपलं हे जे नाव आहे ते अजून आपल्या या भागामध्ये कसं पुढे नेता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. खरोखर त्यांची ही प्रगती बघून आज मनाला खूप आनंद वाटतोय की ह्या ज्या पोरांनी जी मेहनत घेतलेली आहे ती कुठंतरी आज तिला यश येताना दिसत आहे. आणि त्यांना या यशाप्रती देखील एक विनंती करतोय की अजून जर तुम्हाला यश हासिल करायचं असेल तर तुम्हाला अजून मेहनत करायची आहे. आणि हॉटेल व्यवसाय बघितलं तर रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांना सर्व्हिस देणे, पुन्हा 5 वाजता मार्केटिंगसाठी जाणं यांचा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जम बसवलेला आहे. आणि मी स्वतः त्यांच्या म्हणजे रेस्टॉरंटमधून पार्सल मागवतो आणि त्यांची फूडची क्वालिटी जी आहे ती खूप सुंदर आणि उत्तम आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या समाजातील लोक जर पुढे जात असतील तर निश्चित आपण त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे. एवढे याच त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांनी जो माझा इथे मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि दापोडे आणि भाटाल्याचे नागरिक, या प्रसंगी मी थोडक्यात सांगतो की आजपर्यंत आपण हॉटेल व्यवसायामध्ये फक्त शेट्टी लोकांनी प्रगती केल्याचे बघितलेले, पण आज आपण पाहतो की आपला आगरी माणूस कुठेतरी हॉटेल व्यवसायामध्ये प्रगती करताना दिसत आहे. मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो की विठ्ठल कामत सारखी त्यांनी प्रगती करावी आणि त्यांचे तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात असे मोठमोठे हॉटेल व्हावे एवढीच त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येतोची सर्व पाहुण्यांचं, या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचं एक हार्दिक स्वागत करून मी थोडे माझे मनोगत सांगत आहे. आज या युवकांनी, आपल्या समाजातील युवकांनी एक चांगलं असं पाऊल पुढे टाकलेले आहे आणि या व्यवसायाकडे वळले. म्हणून सर्व युवकांना माझं एक आव्हान आहे. आता आपल्याकडचं रेतीखडी संपली, नोकऱ्या संपल्या. प्रत्येक युवकांनी आता असं ध्येय धरायचं आहे की मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे. आणि उपस्थित सर्व बांधवांना म्हणजे आपले जे सर्व नातेवाईक इष्ट मंडळी, आपण आपल्या माणसाकडे लक्ष द्या. आपल्या माणसाचा हॉटेल व्यवसाय, आपण लोकांच्या डब्यावर न जाता आपण आपल्या माणसाला एक चांगला असं व्यवसायामध्ये साथ मिळावी म्हणून आपण यापुढे प्रत्येकाने या हॉटेलच्या व्यवसायामध्ये म्हणजे यांना साथ देऊन यांच्याकडची ऑर्डर यांना आपण आपल्या काही छोट्या मोठ्या पार्ट्या असतील या मुलांना म्हणजे ह्या मित्रांना आपल्या सहकार्य करून यांचं मनोधैर्य वाढवू एवढीच मी सर्वांसमोर एक मनोगत व्यक्त करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाकाल फॅमिली रेस्टॉरंट आणि धाबा
या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, दोन्ही परिवाराचे नातेवाईक, मित्रमंडळी, आज या दोन्ही परिवारांसाठी एवढा मोठ्या व्यवसायात त्यांचं पदार्पण होते, ही मोठी चांगली गोष्ट आहे. आपल्या समाजातील लोकांनी अशा काहीतरी व्यवसायात पडणं हे एक काळाची गरज आहे असं मला वाटते. यापूर्वी आपली लोक नोकरी आणि छोटे छोटे काही असं व्यवसाय करायचे, त्यामध्ये आणि त्यांना काही म्हणजे थोडं तात्पुरत्या स्वरूपात त्यांचे व्यवसाय असायचे. पण हा असा व्यवसाय या दोन्ही फॅमिलीने असं केलाय, एवढं मस्त जबरदस्त असं यांचं प्लॅनिंग आणि लोकांना जे साजेस आहे, जे आपल्या समाजातील किंवा इतर समाजातील लोकांना जे आवडीचं फूड म्हणजे आगरी आणि कोळी समाजाचं आवडीचं फूड काय असेल ते सर्व यामध्ये या रेस्टॉरंटमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगाने दोन्ही परिवारांना मी माझ्या परिवारातर्फे आणि संस्कार स्कूलतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं या व्यवसायात उत्तरोत्तर चांगली प्रगती होवो आणि त्यांनी यापुढे चांगले अजून हॉटेल त्यांचे सुरू होत अशी सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम भरत, ओंकार, सुमित, शरद सगळ्यांचं मनापासून अभिनंदन का त्यांनी ही प्रगतीची पायरी इथपर्यंत गाठली आणि वर्ष 6 महिन्यात एका हॉटेलचे जवळजवळ चौथा झाला बाळा. तुझं गणित चुकतं. चौथा हॉटेल झालं आणि गेल्या 6 महिन्याच्या अगोदरच मी जवळजवळ 6 महिने होती. मी भरतला बोललेली, बाळा धीर धर, काळजी करू नको, अजून मोठा इव्हेंट आपल्याला करायचा आहे. महाकाल ग्रुपची आणि महादेवांची अशी तुझ्यावर कृपा राहील. कमी दरामध्ये खूप चांगल्या चविष्ट पद्धतीचं अन्न हे लोक प्रोव्हाइड करत आहेत. त्यांची सर्व्हिस चांगली आहे आणि समोरच्या प्रत्येक ग्राहकाशी माझा नातेवाईक असल्यासारखं त्याला फील करवतात. त्यांचे जे स्टाफ मेंबर आहेत त्यांचंही काम खूप चांगलं आहे, मी स्वतः जवळून बघितलेलं आहे. क्वालिटी वाईज जर घेतलं तर क्वालिटी खूप चांगली देतात. जेवणाच्या मार्फत वेगवेगळ्या कॅटरेसच्या ऑर्डर घेतात. मला असं वाटतं का आता एक फक्त लग्न समारंभाचे जे मोठे मोठे इव्हेंट आहेत ते व्हायला पाहिजेत. थोडंसं आहे डोक्यामध्ये काहीतरी, त्याच्याबद्दल बोलले. छोट्या मोठ्या पार्ट्या होत आहेत, कॅटरेसच्या पण मोठ्या मोठ्या ऑर्डर घेतात आणि आतापर्यंत बघितल्यावर असं वाटतं की अजून खूप पुढे जायला पाहिजे. हॉटेल जय महाकाल उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, आप्तेष्ट, नातेवाईक, हितचिंतक, ज्येष्ठ वारकरी मंडळी सर्वांचं मी आभार मानतो आणि खरं म्हणजे अतिशय आनंद वाटतो. जय महाकाल या नावानं आता हा 3रा हॉटेल आहे आणि आमच्या मुलांची प्रगती चांगली आहे. आमचं त्याला एकच म्हणणं असतं की खाद्य संस्कृती टिकवताना आपण सर्व नियम काटेकोर पाळला पाहिजे, कारण लोकांच्या आरोग्याची खेळणं कधीही वाईट नाही आणि त्याचा अनुभव म्हणा, प्रत्यय म्हणा. आज कमी अल्पावधीमध्ये 3रं हॉटेल खोलणे सुद्धा काही कमी नाही आहे आणि मी सर्व आपल्या समाज बांधवांना विनंती करेन काही आमच्या त्यांना चुकीचं जरूर कळवावे. परंतु आपण जेव्हा हिंदू धर्माचा अनेक कृपा मोबाईल पाहतो, आपल्याला स्वच्छ जेवण इथं मिळेल यात दुमात्र शंका नाही आणि सर्वांना आपण माफक बिल जेव्हा आपण जीएसटीचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सामान्याच्या हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर जीएसटीचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणजे साधारण आपल्या शहराला परवडतं, हॉटेल मालकाला परवडतं. मी समस्त भिवंडीवासियांना आवाहन करेन, नक्कीच आमच्या एकदा हॉटेलमध्ये या, चव पहा आणि तुमच्या मनाची संतुष्ट होईल. ग्राहकाचं संतुष्ट हे आमचं ध्येय असेल. पुन्हा एकदा आपण आमच्यावर प्रेम दाखवलं, आपण या शुभप्रसंगी आलात
मी सर्वांचं शब्दसुद्धाने आभार मानतो. असंच प्रेम राहू द्या. दिनांक 12/12/2025 रोजी आमच्या हॉटेलच्या 3ऱ्या शाखेची ओपनिंग होत आहे. तर आता इथे आम्ही एक अशी ऑफर लावलेली आहे की जी समोर तुमच्या समोर जी बाईक आहे ती आम्ही फक्त 2499 रुपये तुम्ही येऊन इथे बिल करायचा आणि त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला एक चिठ्ठी देणार आहोत. 2499ला एक चिठ्ठी आणि जर तुमचा बिल 5000 झाला तर त्याच्याबद्दल तुम्हाला 2 चिठ्ठ्या भेटतील. आणि 26 जानेवारीला या चिठ्ठ्या आहेत आम्ही ते ओपन करणार आहोत आणि चिठ्ठ्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल इंस्टाग्रामवर. त्याच्यातून जी ज्याची चिठ्ठी येईल त्याला 1 नंबरची बक्षीस बाईक आहे, 2 नंबरची बक्षीस टीव्ही आहे आणि 3 नंबरला आपली सायकल आहे. अशा त्या 3 बक्षीस बघून अजून 7 बक्षीस सुद्धा आहेत. तर आम्ही सर्वांना हे करतो की सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आमच्या हॉटेलची नवीन हॉटेलला भेट देऊन एकदा आम्हाला अवश्य सेवा करण्याचा मोका द्यावा. तो आधी आता इथे आमच्या इथे सगळ्या डिश आहेत. खास करून आमच्याकडे आगळ्या डिश आहेत, पंजाबी डिश आहेत, इंडियन डिश आहेत आणि व्हेजचा जो किचन आहे तो व्हेजचा किचन जो पूर्णपणे असं वेगळाच आहे. त्याच्यामध्ये जी बनवणारी माणसं आहेत ती सुद्धा वेगळी आहेत आणि जवळजवळ इथे डिस्प्लेला आम्ही जवळजवळ 60-70 मेनू लावले होते. ते सुद्धा प्रेक्षकांनी खाल्ले. तर अशा अपेक्षा करतो की सर्व प्रेक्षकांना त्याची चव आवडली असेल. सर्वप्रथम सर्वांना जय महाकाल. कारण की सर्व पाहुणे आले होते त्यांच्याबद्दल अभिनंदन. तर काय हा आमचा व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आहे. व्हेज किचन अलग आहे आणि नॉनव्हेज किचन अलग आहे आणि संपूर्ण डिपार्टमेंट पण आमचा अलग आहे. व्हेज अलग आहे आणि नॉनव्हेज अलग आहे. आणि इथं कमीत कमी आम्ही 60-70 डिशेस लावली होती. व्हेज डिश वेगळी होती आणि नॉनव्हेज डिश वेगळी होती. आणि कमीत कमी तर ओपनिंगसाठी 400 ते 500 लोक आले होते ओपनिंगसाठी आणि प्रत्येकाला जेवण वगैरे स्टार्टर वगैरे मिळालेलं आहे. मी सर्वांचे त्याच्याबद्दल आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आजच्या बातम्यांचा वृत्तांत इथे संपला. पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.